दारात. आणि काय हो? काही लाज लज्जा शरम आहे की नाही तुम्हाला? त्या बाईच्या मांग मांग काऊन करत होते तुम्ही? हा, बरं झालं त्या बाईच्या लक्षात नाही आलं, त्याचा गाल सुजवला असता तिने तुमचा. असं नाही करू. हा, काही तर जनाची मनाची ठेवाल की नाही? तुला ठेवले का जनाची का मनाची? लायकी होती का मुंबईत येऊन राहायची? मले नाही यायचं होतं तुमच्या मुंबईत. तुमच्या कर्तृत्वामुळे इथे यावं लागलं मला. परत परत मला बोलू नको, कंटाळा आला मला आता. असं कंटाळा आला का बाई? मायराज्याले कंटाळा आला का? मग जाता का अमेरिकेले कंटाळा आला तर? बाप्पा जाईन ना, मी जाईन असं अमेरिका. एक दिवस आला मी बघ. खिशात नाही दाना आणि अमेरिकेला जातो ना. काय ते? काय ते? आहे का लायकी आहे का अमेरिकेत जायची? अहो, अंधार पडला तर ह्या खोलीतून त्या खोलीत जाताना फापलते तुमची आणि अमेरिकेला चालले. अमेरिकेच्या बाता राहू द्या. इथं या गुलमोर सोसायटीत या भाऊजीच्या घरात कसं राहायचं याचा विचार करा. मी काय म्हणतो, कायले राहायचं इथे? बाबा यांचेच पैशाचे वांदे झाले. नाही, मला वाटलं होतं का बा असेल पैसा, राहू निवांत. तो तुमचा दळींदर पायगुण. तुम्ही जिथं जाता तिथले पैसे संपून जाते. काय काय दुश्मनी काय आहे तुमची आणि पैशाची? हा, उरतच काऊन नाही पैसा? प्रॉब्लेम तर आहे पैशाचा, पण त्यांचा आपला ना. हळू ना, ऐकते ना. काय झालं? म्याव कोण बोलणारे? खारे हाटोळ्याची माणसं. तिच्या पाठवून काढले, लक्षात ठेव. लय मार खान तुम्ही माझ्या हातचा. मी खारे डोळ्याची माणसं. चुप बसता का तुम्ही? मारायचं का तुम्हाला माझ्या हातून? पाहिले हळू हळू. हे काय करूया माझं? लग्न झालं ना तुमचं, बायको शेजारी बसल्या ना तुम्ही. खारी मांजर. तुला का राग येतो का? डिअर अशोक, काही वर्षांपूर्वी मी भारतात आले होते तेव्हा वेणूला भेटले होते. तेव्हा मला पैशांची खूप गरज होती, म्हणून मला मदत करण्यासाठी वेणूने थोडे पैसे दिले होते. व्याज धरून त्याची आता एवढी रक्कम होते. अनिश आणि भैरवी खूप मोठ्या फायनान्शियल क्रायसिसमधून जात आहेत. अशावेळी त्यांना सपोर्ट करणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे, आणि मी तेच करण्याचा प्रयत्न करते. तुझ्यावरचं प्रेशर कमी झालं तर तुझा बराच वेळ वाचेल. तो वेळ जर तुझ्या तब्येतीला आणि तुझ्या कलेला देऊ शकलास तर त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद होईल. अरे, हे वर्षाने दिलेलं पाकिट अजून इथेच आहे.
बापरे, एवढे पैसे? फोन बंद आहे. विमानात असणार बहुतेक. बघितलंस वेणू, मी अशी आहे तुझी मैत्रीण. एकदा मनात आलं ना की करून मोकळी होते आणि माझी पंचायत करून ठेवते. तू जेव्हा मदत केलीस ना तेव्हा तुलाही वाटलं नसेल की ती पैसे परत करेल, पण मला माहिती आहे आज तू असेस ना तू पैसे परत घेतले नसतेस. मीही पैसे तिला परत करणार आहे आजच. राधाजी, नाश्त्याला काय आहे? शिरा. शिरा मला नकोय. एक काम करा, क्रीमचे बिस्किट आणा. काय हो माय बाई बाले, क्रीमची बिस्किट नाही ना आपल्याकडे. का? या बाल्यानं ते सगळी क्रीम बिस्किट संपवून टाकली बापा. ईशान, 4 दिवस पण नव्हते झाले बिस्किट्स आणून. हो, आणि त्या आजोबांनी माझ्यासाठी आणलेले. तुझं नाव लिहिलेलं त्यावर, माझ्यासाठी आणले होते. तुझं नाव लिहिलं होतं त्याच्यावर. त्यांच्या घशात काय लाऊडस्पीकर बसवले का पोट्टेच्या? अरे पण मी का ते खाल्ले? हिच्या प्रोटेक्शन साठी. कारण ही काय करते, एकदा क्रीमची घरात बिस्किट आणली येता जाता खात बसते, मग पोट बिघडतं. म्हणून मी तिच्या प्रोटेक्शन साठी ती बिस्किट खाल्ली. तुला माहिती? मोठा माझा प्रोटेक्ट करणारा. मोठी महिला शाळेत जायचं नसतं ना, म्हणून ती क्रीमची बिस्किट खात असते. म्हणजे काय कारण बनव. भांडू नका रे उगाच. ईशान, आज राखी पौर्णिमा आहे बरं का. तू त्यांना त्रास दिलास तर त्या राखी बांधतील का तुला? तसं नाही, मला राखी बांधून हवी आहे दोघींकडून. पण आपल्या शाळेत ते अलाउड नाहीये. ए, का अलाउड नाहीये? फ्रेंडशिप बँड चालतो आणि राखी नाही चालत? सांग तुमच्या मास्तरांना सांग, म्हणजे आमच्या चांगल्या गोष्टी आम्ही जपणारच. काय होत नाही रे, बांध बांध राखी बांध, चाल. बर चला, हा. ओवाळून घ्या तुम्ही. या चला चला, चला तिकडे बसा. चल चल. गिफ्ट रेडी आहे ना? हा नंतर देते. इरू समा, हे घ्या दोघांनी. येत आहे ना? हो. ईशान्स फेवरेट. हा सगळा. राखी कोण बांधणार? बांध राखी. हळू जरा. हळू. व्हेरी गुड. ईशान, चल आता दोघींना प्रॉमिस कर, यापुढे मी तुम्हा दोघींना त्रास देणार नाही. हा, आणि आम्हाला त्रास नाही देणार. हाय होप्स माऊ. हा, म्हणजे थोडा कमी त्रास दे. पण जर तुम्हाला कोणी त्रास दिला त्याला चांगला फोडूनच काढे ना. वा बाप्पा. काही नाही माऊ, तुला माहितीये
हा जेव्हा स्कूलमध्ये मारामारी करतो ना तेव्हा मीच ह्याला प्रोटेक्ट करते. नाही नाही अरे तू मारामारी करतोस? नाही 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 कुठे काय जाऊ दे ना. अहो आजोबा, जाऊ दे काय नाही. आणि जेव्हा तुझ्या मागे भुबू लागतात तेव्हा तू कोणाच्या मागे लपतोस का? माझ्याच ना. नाही म्हणजे तसं बघायला गेलं ना तर आपण सगळे एकमेकांना प्रोटेक्ट करतो. हा येस, असंच असलं पाहिजे. आता तुम्ही तिघही एकमेकांना प्रॉमिस करा की तुम्ही तिघही एकमेकांसोबत कायम राहाल आणि एकमेकांना प्रोटेक्ट कराल. प्रॉमिस. व्हेरी गुड. काय म्हणून राहिलो का मी बांधून घेऊ का भैरवीकडून राखी? चपटीचे पैसे सुटतील ना. डोक्यात काय दगड पडला का तुमच्या? अहो जिनं राखी बांधलेली असते ना तिले पैसे द्यावे लागते, म्हणजे तुम्हाला तिले पैसे द्यावे लागले. हा एक काम करतो, मीच भाऊजीला राखी बांधतो, म्हणजे कमीत कमी 500 रुपये तर टाकते मस्त ना. होते मस्त. पण माऊ तू कोणाला राखी बांधणार? मी कशी बांधणार? ताई होती तेव्हा ताईला बांधायचे, आणि आता सगळे कझिन्स पण इतके लांब राहतात की आमची भेटच होत नाही. यु नो व्हॉट, तुम्ही सगळेजण किती लकी आहात तुम्हाला माहित नाहीये. तुम्हाला एकमेकांसोबत राहायला मिळतंय. सगळ्यांच्या नशिबात हे नसतं. हो ना बाबा? खरंय, सगळ्यांच्याच नशिबात नसतंय. या मुलांना बाळांनो, कधी एकमेकांचं मन मोडू नका, एकमेकांपासून लांब राहू नका. नेहमी असेच एकमेकांबरोबर राहा. आम्ही तिघच कशाला, आपण सगळेच एकमेकांना धरून राहूया आणि प्रोटेक्ट पण करूया. प्रॉमिस. प्रॉमिस.